लगातार बारिश और अतिवृष्टि के कारण हिंगनघाट तहसील के किसानों की सोयाबीन, तुअर और कपास जैसी प्रमुख फसलों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। फसलों पर येलो मोज़ेक, जड़ गलन जैसी बीमारियां आ गई है, जिससे फलियां खाली रह गई हैं। वहीं कई जगह फसलें सूखकर बर्बाद हो गई हैं। इसके चलते किसान पूरी तरह से बेहाल हो चुके हैं। इसी पृष्ठभूमि में सावली सर्कल के किसानों ने मुख्यमंत्री तथा जिला प्रशासन को लिखित आवेदन देकर तत्काल पंचनामा कराकर मुआवजा देने की मांग की है। किसानों ने कहा है कि शासन के आह्वान पर उन्होंने फसल बीमा प्रीमियम भरा, फिर भी सहायता केवल कटाई प्रयोग पर आधारित होने से व्यक्तिगत नुकसान की भरपाई नहीं हो पा रही है। इसके चलते बीमा धारक किसानों में भारी निराशा फैल गई है। किसानों का कहना है कि प्राकृतिक आपदा से हुई इस भारी क्षति की गंभीरता को देखते हुए सोयाबीन, तुअर और कपास फसलों का अलग से सर्वेक्षण कर त्वरित आर्थिक मदद घोषित की जाए, अन्यथा आने वाले मौसम में किसान खेती से दूर हो सकते हैं, ऐसी आशंका जताई जा रही है। इस दौरान तहसील और सावली सर्कल के किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। सोयाबीन जे आहे सर, पूर्ण झाडाला एक शेंग नाही राहिली। आम्हाला जगाव काय मरावं ह्याच प्रश्न आमच्या पुढे असा पडला का आम्ही विचारात एवढ्या विवेचनात पडलो होता का आम्ही उद्याची परिस्थिती आमच्या मोठा अंधकार आमच्या डोळ्यासमोर उभा राहून राहिला। आम्हाला हे वाटून राहिलं की आम्ही हा नगदी पीक होतं आमचं वालं, हातचं पीक आमच्या डोळ्यासमोर चाललं गेलं। आज आम्ही पैसा आणायचा कुठून? आज कृषी केंद्रातून उधारी बियाणं आणलं, लोकांकडून सावकाराकडून कर्ज काढून आम्ही शेती उभी केली। आज त्या शेतामध्ये शेंगाच नाही आमच्यावाल्या, डोळ्यात पाणी आमच्या येऊन राहिलं। शेतात जावं तर मायबाप घरी जेवत नाही, ढोळ अन्न खात नाही। आम्ही त्याच्याकडे पाहिजे, हे आमच्याकडे पाहिजे। त्याने वाटते की आम्ही काय करावं, का नाही करावं? मायबापाला पोरगं जीवन नाही राहिलं। आज पुराचे पुरं आहे, आज सुना आहे घरामध्ये। आज अन्न कोण खात सर? आम्ही शेतकऱ्यांना कसं अन्न खायचं आणि आम्हाला कुठून अन्न धकन? आणि आम्ही ह्या प्रश्न एवढा पैसा द्यायचा कुठून? शेतकऱ्याचा कर्ज एवढं मोठं आम्ही जे उभं केलं, हा डोंगर उभा केला, तर आमची हात जोडून विनंती आहे मायबाप सरकारला, माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे, माननीय अजितदादा पवार याच्यामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे, माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे, आणि नितीन गडकरी साहेब आमचे केंद्राचे मंत्री आहेत त्याच्यामध्ये आमचा आवाज शेतकऱ्याचा गेला पाहिजे। आणि आम्ही शेतकरी समुद्रपूर तहसील, हिंगणघाट तहसील म्हणजे पूर्ण सोयाबीन गेले सर। एक शेंग नाही त्या वावरामध्ये गेलो होतो आम्ही, तर अन्न गोड लागत नाही, जीवशाला वाटत नाही आम्हाला संध्याकाळी घरी आल्यावर। का करावं? आमच्या पुढे असा एवढा प्रश्न उभा राहिला, पराठीला बोंड नाही सर आमच्यावाल्या। आजटाकून हेच मान्य, आम्हाला अनुदान देण्यात यावं, आम्हाला भरपाई देण्यात यावी, आमच्या मालची नुकसान भरपाई देण्यात यावी। आमच्या पुढे फिया भरायच्या आहे, उद्या आम्ही कुठून भरायच्या? कुठून पैसा द्यायचा लोकांचा? कोणाच्या भरोश्यावर आम्ही कोणाकडे पाहतो सर? मायबाप सरकारकडे आमचे हात जोडून विनंती सगळ्या शेतकऱ्याची। हे सोयाबीन पहा सर आमचं वालं, ह्या सोयाबीनच्या शेंगा पहा सर, भरून नाही राहिल्या। वांजूट सोयाबीन पिकलं सर आमच्या शेतामध्ये। आज आम्ही का म्हणतो न्याय मागायचा कोणाला? मायबाप सरकारकडे खूप आमचे हात जोडून कडकडीची विनंती आहे की त्याने आमच्याकडे खूप यानं पाहावं, आदर केलं, आमच्या मागणी तिथपर्यंत पोहोचा, आमचा आवाज सर्व शेतकऱ्याचा तिथपर्यंत गेला पाहिजे, हे आमची मागणी आहे शेतकऱ्याची। इन BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।